बी टीमच्या माध्यमातून आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर ते देखील सज्ज झालेत. आजच्या सकाळच्या सत्रामधला पहिला सामना कशा पद्धतीने तिथे मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळेल तो निश्चितपणे आपण पाहूया. अनेक मातब्बर संघाच्या माध्यमातून आज देखील इथे चांगली फटकेबाजी प्रेक्षक वर्ग तोही या फटकेबाजी करताच उपस्थित राहत असतो. चांगला खेळ तो त्यांना पाहायचा असतो. पाहूया कशा पद्धतीनं पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आहे त्याच्यामध्ये किती धावा जमवल्या जातील. त्या भालिवली संघाच्या माध्यमातून मॅचला होती सुरुवात. पंचाचा येतोय ऑफिशियल कॉल. पंचाच्या उजवीकडनं राईट राऊंड द विकेटने पहिलाच फुल टच बॉल आहे. तिथे जर आपण पाहिला खेळाडू धावतो चेंडू मागे, चेंडूला गती आहे, निघून गेलाय बॉल. सीमा रेषेचा पाठलाग करत असताना आजच्या दिवसामध्ये पहिलं षटक आणि पहिल्या बॉलवर आलाय चौकार 4. त्याला अगदी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नितीन तो आपल्याला पाहायला मिळतो तिथे पाठलाग करत होता. तर चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराने सुरुवात होती आजच्या दिवसाची. ते मात्र कमबॅक केलं आता गोलंदाजाने आणि तिथे बॅट्समन निघालाय. विकेट किपरची चांगली कामगिरी तिथे आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला झेल तिथे कॅरी केला गेला आणि पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर त्याला परतवलंय. हार्दिक बॅक टू दी डगआउट. एक तेरी तो एक मेरी असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 बॉलवर एका बाजूला एक चेंडू जो बॅटर फलंदाजाच्या नावावर राहिला तर दुसरा बॉल जो गोलंदाजाच्या नावावर राहिला. पहिल्या बॉलला चौकार आला, दुसऱ्या बॉलला विकेट काढली आहे. नवीन बॅटर 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय तो आपल्याला पाहायला मिळेल. भालिवली संघ जास्तीत जास्त धावा त्यांना जमवाव्या लागतील. पाहूया आता अक्षय भालिवली संघाकडनं संपूर्णतः जबाबदारी त्याला घ्यावी लागेल कारण तिसऱ्याच बॉलवर तिथे त्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागले. इथे अक्षयने बॉल उडवलाय. झेलची संधी आहे आणि अक्षयला देखील आल्या पावली परतीच्या प्रवासाला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. परतावं लागेल. बॅक टू बॅक आलेली दुसरी विकेट. खूप चांगल्या पद्धतीने तिथे गोलंदाज कामगिरी मैदानाच्या आतमधून पार पडत असताना रवींद्र पहिल्या बॉलवर चौकार आला. त्याच्यानंतर त्याने कमबॅक केले. दुसऱ्या बॉलला विकेट काढली, तिसऱ्या बॉलला विकेट काढली. विकेट हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळते आता सध्या. रवींद्र आजच्या दिवसामधली विकेट हॅट्रिक तिथे कंप्लीट करेल का ते आपल्याला पाहायचंय. कल्पेश जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. विकेट हॅट्रिक बॉल. चेंडूला आपण जर पाहिलं लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे उडवलंय. चेंडू निघून जाईल सरळ दन 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 करत. या षटकामधला आलाय दुसरा चौकार 4. अशीच फलंदाजी करावी लागेल. दडपण घेत नाहीये. 2 विकेट जरी पडल्या असल्या तरी कल्पेश आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करतोय. त्याला माहितीये पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी. मात्र रनआउटची संधी आहे. तर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये मला वाटते पोहोचला तिथे बॅटर. धाव नाहीये या बॉलवर. डॉट बॉल. चेंडू अगदी नजदीक होता. धावत सुटला होता. जवळपास अर्ध क्रीजवर आला होता.
तिथे पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह स्क्रीनवर. मात्र तदनंतर अखेरच्या क्षणाला पोहोचला आपल्या क्रीजवर. पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 चौकारांच्या पद्धतीने 8 या आकड्यावर आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल होता, खेळता आला नाहीये, अगदी समोरून निघून गेलाय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम भालिवली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले ती 8 आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. थँक्यू. खूप चांगलं गीत आपण पाहिलं. लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेबांचं गीत आपल्याला आमच्या डीजे च्या माध्यमातून ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं, नुकतीच महानगरपालिकेची जी महापौर पदावर अजयजी पाटील साहेबांची निवड झाली. त्यानंतर उपमहापौर म्हणून मार्शलजी लोपिस ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि जी महानगरपालिका आहे त्याच्यावर आपला दबदबा कायम राखलाय तो बहुजन विकास आघाडीने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर जितेंद्रने मात्र बॅटरला परतावलंय. परतीच्या प्रवासाला विकेट क्रमांक 3, बॅटर आउट. काल ज्यांच्या माध्यमातून उद्घाटन प्रसंगी या स्पर्धेच्या ते उपस्थित होते, माझे आमदार राजेश पाटील साहेब, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. आणि काल उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण त्यांना पाहिलं या मैदानावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेट पडली आहे. नवीन बॅटर जय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 विकेट पडल्या. स्कोर कार्ड 8. इथे जर आपण पाहिलं, पहिल्याच धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगवान झाला होता. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होते. स्लिपचा खेळाडू जोपर्यंत चेंडूची फेकी करेल, एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावर. सध्या चेंडूंचा विचार केला तर 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. भालिवली संघ शिवनसे बी संघाच्या समोर किती धावांचं टार्गेट ठेवेल ते आपल्याला पाहायचंय. सकाळचं सत्र आपण पाहतोय, पहिलाच सामना. आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमधून सध्या चांगला खेळ सुरू आहे. मोठे फटके खेळायचे जरूर आहेत, मात्र ते कनेक्शन तिथे बनली जात नाहीयेत. एकच धाव, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशनचं काम ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका धावेने स्कोर कार्ड डबल फिगर 10 या आकड्यावर. आणि 10 आकडा स्कोर कार्डवर जेव्हा जेव्हा येतो आपल्याला आठवण होते मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न हा किताब ज्यांना सरकारच्या माध्यमातून बहाल केला गेला. सचिन रमेश तेंडुलकर ज्यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL सारखी टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा त्याचं जे उद्घाटन आहे तेही सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. बाईचा इशारा आलाय. 4 बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय. स्कोर कार्ड आता 11 वर गेलाय. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामधला 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. इथे मागच्या बाजूला बॉल, विकेट कीपर चांगली कामगिरी तिथे बॉलला स्टॉप करतोय. 5 चेंडू संपलेत. या षटकामध्ये शांत ठेवलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर 2 चौकार जरूर आले होते, मात्र या षटकामध्ये जितेंद्रने पूर्णतः थांबवून ठेवलंय. जर सध्याचा विचार केला गेला तर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय आणि षटक समाप्ती झाली ती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि धावसंख्या आपल्याला 11 या आकड्यावर पाहायला मिळते ती टीम भालिवली. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. एक संधी आमच्या महाकाल डीजे.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. अगोटप्प्याचा बॉल होता, मागे चाललाय स्लिपचा खेळाडू, चांगली कामगिरी तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलला स्टॉप करतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर वेगाने एक धाव पूर्ण झाली. एका धावेने आता स्कोर कार्ड 12 या आकड्यावर गेलाय. आकड्यांचं गणित ते निश्चित रूपानं तिथे क्रिकेट तो कॅल्क्युलेशनचाच गेम आपल्याला पाहायला मिळतो. एका धावेने 12 वर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 12 आकडा. जर्सी जर आपण पाहिली, युवराज सिंग 6 बॉल 6 षटकार, सातत्यानं उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताने काही अप्रतिमरित्या फलंदाजी राहिली युवराज सिंगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. इथे मात्र दांडीगुल परतावं लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 4. फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह स्क्रीनवर. तिथे चेंडू जसा डिलिव्हर्ड झाला त्यानं डायरेक्टली यष्टांचा वेध घेतला गेला. मिस केला बॉल बॅटरच्या माध्यमातून. पुढे येऊन फुटाचा थोडासा वापर केला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवलं जातो लाईव्ह स्क्रीनवर. खूप चांगली क्वालिटी विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून. निशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भालिवली संघ सध्या थोडासा स्ट्रगल मध्ये संघर्ष करतोय. चांगल्या पद्धतीने तिथं सावरावं लागेल. विकेट पडल्या जात आहेत, पण त्यांचा डाव ज्याप्रमाणे कोसळतो त्याप्रमाणे तिथे विकेट सध्या कोसळायला सुरुवात झाली. खूप लवकर जर आपण पाहिलं तर 4 विकेट परतीच्या प्रवासाला गेलेल्या आहेत. आपल्या षटकामधला रोहित आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. पंचाच्या डावीकडनं राईट वरती विकेट. इथे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड करेल, फेकी करेल आणि तोपर्यंत एकच धाव. तिथे एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. स्कोर कार्ड आपल्याला 13 या आकड्यावर पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या कमी जरूर राहिली, मात्र फटकेबाजी करावीच लागेल. इथे बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. बॉलरच्या हातामध्ये बॉल निसटला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र नाहीये. एकाच धावेवर पुनश्च एकदा थांबतायत. 14 धाव आहेत. 14ला 4 ही सध्याची परिस्थिती आहे. 4 आकडा सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. 14 धावा आहेत. 4 विकेट पडलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामधल्या 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 ओव्हरची मॅच आहे. पाहूया उर्वरित 2 बॉल ते कशा पद्धतीने हाताळले जातील. फुल टॉस होता, ऑन साइडला उडवलंय. चेंडू जर आपण पाहिला, 1 बाउन्स निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक. चौकार 4. करावी लागेल, कारण सध्या भालिवली संघ अडचणीमध्ये आहे. धावा कमी बनलेल्या आहेत. शिवणसे बी संघाच्या समोर जास्तीत जास्त आव्हान ठेवण्यासाठी त्यांना तिथे चांगली धावसंख्या ती उभी करावी लागेल. 4 विकेट जरी पडल्या असल्या तरी जी मदळी फली आहे जी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला निशांतला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला जयला पाहतो, त्यांना चांगला खेळ करावा लागेल. अगोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा उडवला. यावेळेस तिथे सेफ फटका आहे. एका डप्प्याखेर चेंडूची उचल होईल. 2 धावा तोपर्यंत तिथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. तो जर आपण पाहिला तर 18 या धावसंख्येवर 20 झालं. शेवटचा बॉल तो पडलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भालिवली संघाच्या स्कोर कार्डवर. चला, 4थं षटक ते तिथे लगेचच मार्गस्थ करायचंय. सुरुवातीचे बॅटर ते लवकर माघारी परतले गेले पॅव्हिलियनच्या दिशेला, त्याच्यामुळे तिथे धावा कमी बनलेल्या 20 आहेत. मात्र शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या. 35 पर्यंत जर संघ पोहोचला तर निश्चित रूपानं एक चांगली फाईट ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र काय घडेल ते निश्चित रूपानं पाहणार आहोत. तोपर्यंत एक संधी आमचा डीजेला.
महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं गीत आपण सध्या मैदानाच्या आतमधनं इथे डीजेच्या माध्यमातून ऐकलं. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आणि तिथे विकेट क्रमांक 5 परतीच्या प्रवासाला टीम भालिवली 20-5. थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिल्याच बॉलला विकेट काढली ती शैलेश या गोलंदाजाने. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या स्कोर कार्डवर. हा बॉल इथे मात्र गोलंदाज चुकी करतोय आणि मागे विकेट किपरच्या माध्यमातून देखील चुकी झाली आहे. 9+4 टोटल 5 मिळतील. चांगल्या पद्धतीचे गीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. तिथे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल जसा निसटला अतिशय उंचीचा बॉल होता. पंचांनी पाहिला आणि दंडित केला. नो बॉल आहे आणि तदनंतर चेंडू मागे विकेट किपरला देखील बीट करून निघून गेला. 4 धावांसाठी टोटल 5 मिळतील आणि हा बॉल फ्रीडचा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल ऑन साइडला खेळलाय. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतीये. एकाच धावेवर समाधान व्यक्त करतायत. फ्रीडच्या या बॉलवर एक धावले. एका धावेने स्कोर का 26 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिलेत. घाम गाळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटरला. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. 5 विकेट जरी पडल्या असल्या तरी तिथे संघर्ष करावा लागेल. चेंडू हवेमध्ये उंची बरीच गाठलीये. क्षेत्ररक्षक सहजतेने टिपला जातो झेल. 26ला 1.25 धक्का टीम भालिवली. आतमध्ये एंटर झालाय. अनिल आता कशा पद्धतीने तिथे फलंदाजी करेल. उर्वरित चेंडूमध्ये आक्रमण करावंच लागेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत. या इनिंगचे 26ला 6 अशी सध्याची परिस्थिती आहे. 3 बॉलमध्ये किती धावा येतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घाम गाळावा लागतो तेव्हा तुमच्या संघाच्या धावा निश्चित रूपाने तिथे होतात. ते सुरुवातीलाच थोड्याशा विकेट लवकर आल्या. इथे आल्याला एक मोठा फटका सजवत असताना क्षेत्ररक्षक धावला होता बॉलवर. झेल सुटलाय आणि चेंडू निघून गेला. 4 धावा चौकार. चौकाराने आता 30 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवर जर 2 आक्रमण झाली मैदानाच्या आतमधून तर तिथे 40 पर्यंत संघ जाऊ शकतो. 30 तर 2 बॉल शिल्लक आहेत. काय घडेल. शिवनसाई बी संघाच्या समोर टार्गेट किती धावांचं असेल. गोलंदाजी चांगली झाली शिवनसाई बी संघाच्या पहिल्या मॅच मध्ये. हा बॉल जर आपण पाहिला तिथे ऑनसाइडला फिरवायचा होता. मला वाटतं तिथे विकेट
वर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट. एक धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 31. जिंकण्यासाठी 32 धावा कराव्या लागतील त्या शिवनसई बी संघाला. 4 षटकं आणि 32 धावसंख्येची गरज आहे. आणि याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकण्यासाठी 32 धावा करायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर कोपरी विरारचा एक गोड आवाज धनंजय पाटील सरांना आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया. धन्यवाद. आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाला या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जुदानी मातेला वंदन करून या गावातील गावदेवीला वंदन करून सर्व क्रीडारसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओम साई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतायत उपसरपंच चषक आदरणीय संजयजी गरज साहेब यांच्या अगदी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अमितजी पाटील कोपर येथील एक दर्जेदार क्रिकेटपटू आहेत, ते सध्या उपस्थित आहेत. अमितजी आपलं स्वागत आहे. अनेक सारे रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नाभी मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडीचे अगदी फ्लेग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष लोकनेते सन्मान हितेंद्रजी ठाकूर साहेब अप्पा यांना आपण मात्र ज्यांना जास्तीत जास्त पसंती मिळाली. चला मॅचच्या दिशेने जाऊयात.
लगातारच्या 3 चौकार 3 षटकारांसाठी विकी कुंदेकर यांच्याकडून 500 ₹500 प्राइस पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फटका छान खेळलाय. वॉट अ शॉट. काय सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. त्या दिशेने जाणार आहोत, परंतु रवींद्र भोईर रामा यांच्यासाठी राजेशजी भोईर यांच्याकडून लगातार राजेशजी गरत यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी षटकारासाठी 1000. लोवर फुलटच बॉल खेळलाय. फटका बैठक स्ट्रोक लगावलाय. आलाय आणखीन एक चौकार. पाचशे प्राइज आहेत. आतापर्यंत 2 आल्यात. 500च्या जवळपास आल्यात. 2 चौकार तर आल्यात रवींद्रच्या बाट मधून. ओ यावेळेचा बॉल आलाय पंचाने सांगितलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथं सर पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 9. एकतर भालिवलीनं चुकी कुठे केल्यात त्याही गोष्टीकडे आपण येणार आहोत. सुरुवात भालिवली संघानं देखील खूप चांगली केली होती, परंतु ते कन्वर्ट नाही करू शकले. त्याचे कारण होतं. चर्चा त्याही गोष्टीची होईल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिडॉनला फिल्डिंग केलंय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. आतापर्यंत बॉल फेकून झालं 3. धावसंख्या धावफलकावरती आहे 10. तीन बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. धावा धावफलकावरती 10. शिवनसईचा संघ आपण पाहतायत. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत वेगानं चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. तो निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार, चौकार. करणारे लोकनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात सन्मान्य हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्यावरती जे गाणं आहे ते मात्र सध्या आपल्या डीजेच्या माध्यमातून प्ले होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. पहिलं धावफलकावरती धावा आहेत 14. टीम शिवनसई संघाचे काल आपण पाहिलं तर लोकसभेचे माजी खासदार आदरणीय बलिरामजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होते. विधानसभाचे आपण पाहिलं तर आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातात बोईसर विधानसभा क्षेत्राचे आदरणीय राजाजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळाले होते. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. शिवनसई संघाची सुरुवात दे दनादन होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा तब्बल कुटण्यात आल्यात. सकाळीच्या अगदी माध्यमातून पुरस्कृत ओमसाई गावदेवी शिवनसई संघाच्या अगदी ऑर्गॅनायझिंग खाली संपूर्ण स्पर्धा उपसरपंच साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि आज खऱ्या अर्थानं मात्र या संपूर्ण विभागामध्ये चर्चा आहेत उपसरपंच चषकाची आणि त्याचं कारणही आहे इतकं मोठं आयोजन. त्यामधले आज आदिवासी समाज एक गाव एक संघ यांना मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी थोडा उशिरा काही सुरुवात झाली आहेत, परंतु मैदानावरती सुरुवात झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. पहिल्या षटकामध्ये आता रिक्वान रन रेट सध्या तो दिसतो आपल्या स्क्रीनवरती 4.67. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये रवींद्र शैलेची बॅटिंग अफलातून बॅटिंग दोघांनी केलेत. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. इथं डॉट बॉल. चांगला बॉल
एक तर ज्यावेळी भालीवली संघ बॅटिंग करत होता तुमच्याकडे 4 षटकं होती. 4 षटकांमध्ये किमान 11 बॉलवरती भालीवली संघ धावा करू शकला नव्हता. रन भालीवली संघानं 13 बॉलमध्ये 32 केल्या होत्या. बाकीच्या त्या 11 बॉलवरती धावा आल्या नाहीत. कदापि ते कुठेतरी निर्णायक राहिलेत. जे तुम्ही विकेट गमावल्यात. म्हणून क्रिकेटचा खेळ बाबा समजण्यासारखा खेळ आहे. हवेमध्ये बॉल खेळला क्षेत्ररक्षक मात्र जातो त्या ठिकाणी पाठलाग करतो वेगाने. आउटफील्ड या मैदानाची सुपर डुपर फास्ट आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. ग्रेट शॉट. ला पाहायला मिळतो या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22 1.3 ओव्हर. रवींद्रचे बॅट बोलत आहेत. हवेमध्ये खेळलाय पॉइंटचा खेळाडू आलाय त्या ठिकाणी पुढे आणि त्यानं टिपलाय झेल. संपलाय रवींद्रचा मैदानाच्या मध्ये खेळ. रवींद्र बॅक टू डी डग आउट गॉन. प्रभाग क्रमांक 1 मधून आपण अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांना पाहिलं, तर सुनंदा प्रमोद पाटील मॅडम यांना पाहिलं, जयंत बसवंत साहेब यांना पाहिलं आणि डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 ड मधून श्री सदानंद गजानन पाटील साहेब यांना आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाहिलं होतं. फटका चांगला खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. प्रमोद आले आणि प्रमोद माघारी परतले. विकेटचं पतन गॉन. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आणि बहुतांश वसई विरार भागामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये म्हणूयात, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी ज्यांचं योगदान हे आपल्याला भरघोस पाहायला मिळतात असे आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सदानंद गजानन पाटील साहेब. आणि त्यांच्यावरती सध्या संगीत डीजेच्या माध्यमातून प्ले करण्यात आलं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. हे षटक जयचं खूप चांगलं राहिलंय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा धावफलकावरती 22. जर कदापि पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या असत्या तर मॅच मध्ये मजा येऊ शकली असती. पण भालिवली अजूनही आहे मॅच. स्वतःला सांगायचं हो अजूनही मॅच आपल्यासाठी शिल्लक आहेत. प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहेत. 2 ओव्हर 22 धावा 2 विकेट. आता रिक्वायर्ड रन रेट सध्या तो 5 आहे. त्याचं कारणही आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत तर 10. डीजे. म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज मैदानाच्या मध्ये अगदी लढायचं आहे. टीम भालिवली संघाला, दुसऱ्या बाजूने शिवनसेचा संघ प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात त्यांनी ग्रेट सुरुवात केली होती, परंतु त्याच्यानंतर थोडंसं कुठेतरी एक चौकारानंतर डगमगले. 2 खेळाडू हे तंबूच्या दिशेने परतलेत. नितीन आणि शैलेश या जोडीवरती आता सर्व काही दारोमदार असेल, कारण येणारे बॉल आहेत बाकी 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायच्या त्या मात्र 10. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल. 10 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. शैलेश स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 22 धावा 2 विकेट. शिवनसई संघाची आपण कंडिशन पाहतायत. जबाबदारी आता मात्र मैदानावरती दिली जाते गोलंदाज केतनवरती. केतनचा पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. बॉल आपण पाहिलं तर ऑन साइडला निघून येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा विचार नाही होणार. प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहेत. एका बाजूने फिल्डरला करायच्या, दुसऱ्या बाजूने अगदी बॅटर देखील प्रयत्न करतायत की बाबा रन कशा प्रकारे करता येतील, कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 11. 11 बॉलमध्ये रन करायचे 9.
जसं शिवनसिंग म्हटलं तर त्यांचा एस सुरुवातीला तुम्हाला दाखवतो सेन्सेशनल, तर दुसऱ्या बाजूने भालिवली बी पॉझिटिव्ह तुम्हाला राहायचं आहे मैदानाच्या मध्ये. ती पॉझिटिव्ह थिंग अगदी तुम्हाला वापरावी लागेल, तरच तुम्ही या मॅचमध्ये पुनरागमन करू शकताय. केतन तयार. केतनचा हा बॉल मिस केलाय बॅटर शैलेश, खास करून नितीननं. चांगला बॉल. फटका समोर खेळलाय बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलाय पुढे, फिल्डिंग केलाय, बॉल अडवलाय, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी अँड विकेट. ओ माय गॉड, शैलेशची विकेट आलाय. या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी. म्हटलं भालिवली बी पॉझिटिव्ह थिंकिंगनं तुम्हाला खेळ करायचा आहे आणि मैदानावरती आता तो खेळ अगदी सुरू झालाय. डीजे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक या प्रत्येक क्षेत्रावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणा, आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्यावरती सध्या हे आपण सॉन्ग पाहिलं. 24ला 3 विकेट, येणारे बॉल आहेत 9, 9 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 8. ओ बॅटची एज होती पाठीमागे, विकेट किपर चुकले आहेत. एकतर विकेट किपर चुकल्यात, त्याच्या बाजूचे खेळाडूही चुकले आहेत. एक चूक तुमचा मोमेंटम क्रिकेटमध्ये शिफ्ट करू शकतोय आणि आता मोमेंटम शिफ्ट झालाय. चौकार. जे दुसरे खेळाडू होते अगदी त्यांच्या बाजूनं, त्यांना खऱ्या अर्थानं बॉलने चकवा दिला होता. 28ला 3 विकेट. हो, विश नेटवर्कला हा व्हिडिओ तर व्हायरल होणार, कारण हा स्ट्रोक चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि मॅच विनिंग स्ट्रोक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं की एक कॅच किंवा एक मिस्टेक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतायत आणि त्याच पद्धतीने आपण मैदानावरती पाहिलं. टीम भालिवलीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय, परंतु चांगली टफ दिलीत. अजून जर तिथे विकेट येऊ शकली असती तर मजा आली असती या मॅचमध्ये, मग तर सामना रंगला असता. परंतु हा स्ट्रोक पहा, खेळला पहिल्यांदा बॅटला लागला, परत तो उलट दिशेने उलट्या बॅटने अगदी बॉलला लागत असताना तो मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदा की नशिबानं साथ दिली ना, की नशीब असंही साथ देतं, ते मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. हा मॅच शिवनसाई संघाने आपल्या नावी केलाय. मॅच समरी पहा, निशांतच्या 4 मध्ये 7, कल्पेच्या 7 मध्ये 5, हार्दिकच्या 2 मध्ये 4, अनिल 2 मध्ये 4. ती आकडेवारी चांगली नाही आहेत, पण गोलंदाजीमध्ये शैलेश 1 ओव्हर 7 धावा 3 विकेट, रवींद्रचं 1 षटक 8 धावा 2 विकेट, जितेंद्रचं 1 षटक 2 धावा 1 विकेट, रोहितचं 1 षटक 9 धावा 1 विकेट. बॅटिंग करताना रवींद्रनं 7 मध्ये 13 केल्यात, शैलेशनं 4 मध्ये 9 केल्यात, नितीननं 5 मध्ये 9 केल्यात आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक जयनं